ओके डन. ठीक आहे. तर पहा, काल आपण इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे पॉवर बीआयचं. पॉवर बीआय कशा पद्धतीने इन्स्टॉल करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिम्पली सर्च करा गुगलला पॉवर बीआय डेस्कटॉप डाउनलोड आणि डाउनलोडवर क्लिक करून 64 बीट वाला जर तुमचा लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन 64 बीट असेल तर तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. सिम्पल, काही त्याच्यामध्ये असं रॉकेट सायन्स नाही आहे. सिम्पली तुम्ही ॲप्लिकेशन जसं इन्स्टॉल करता सॉफ्टवेअर्स त्या पद्धतीने इन्स्टॉल करायचं आहे. मी स्क्रीन शेअर करतो, जस्ट अ सेकंड. सर रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग करतील सर. माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही आहे, सरांच्याकडे रेकॉर्डिंगचं आहे, ते करतील. स्क्रीन विजिबल आहे का सर्वांना? कन्फर्मेशन द्या. ओके डन. ठीक आहे. तर आपण पॉवर बीआयला स्टार्ट करतो ऍक्च्युली. तर पॉवर बीआय मध्ये आपण 2 सेक्शन केलेले आहेत. पहिला जो सेक्शन असेल, पहिला जो फर्स्ट हाफ असेल पूर्णपणे व्हिज्युअलायझेशन असेल, डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे आपल्याला. आणि सेकंड जो पार्ट आहे म्हणजे कन्सिडर करा की 20 दिवस आपला सेशन असेल तर त्यातले 10 दिवस हे आपण व्हिज्युअलायझेशन मध्ये देणार आहे आणि सेकंड हाफ जो आहे 10 डेजचा तो आपण थोडा डेटा मॅन्युप्युलेशन कडे फोकस करणार आहे. आणि थोडे सेटिंग्स वगैरे पाहणार आहे त्याच्यामध्ये. तर आपलं डेस्टिनेशन काय असणार आहे पहिल्या 10 ते 12 दिवसामध्ये? आपलं डेस्टिनेशन काय असणार आहे पहा. मी तुम्हाला एक फाईल ओपन करून दाखवतो. जर तुमच्याकडे एक्झिस्टिंग फाईल असेल तर इथे ऑप्शन आहे फाईलमध्ये जाणे, ओपन, डाऊन साईडला बघा ब्राउज दिस डिव्हाइस. आणि माझ्याकडे अशी भरपूर फाईल आहेत. इथे बघा हे पॉवर बीआयचं साईन आहे. हा एक डॅशबोर्ड आहे. त्या फोल्डरमध्ये सुद्धा 2 पॉवर बीआयचे फाईल्स आहेत. ओके. पॉवर बीआयचा जो एक्सटेन्शन आहे PBIX, ओके, त्या रिलेटेड सर्व फाईल तुम्हाला इथे दिसतील. आता मी हा एक जो सॅम्पल आहे माझ्याकडे, मी ह्याला काय करतो, जस्ट ओपन करतो. ओपन करण्यासाठी थोडा वेळ घेईल तो. मी तुम्हाला डेस्टिनेशन दाखवतो की आपल्याला काय क्रिएट करायचं. जसं की लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला डॅशबोर्ड सर्च करून दाखवले. ठीक आहे. हा एक माझा डॅशबोर्ड आहे. माझा जो डेटा आहे तो एक ई कॉमर्सचा डेटा आहे. त्याच्यामध्ये प्रॉफिट, सेल, माझ्याकडे 3 कॅटेगरीज आहेत. टेक्नॉलॉजी, फर्निचर, ऑफिस. त्या 3 कॅटेगरीज मध्ये मी काय करतोय, माझे प्रोडक्ट सेल करतो. इथे प्रॉफिट दाखवलेला आहे, इथे सेल आहे, इथे मी सिटीज दाखवलेले आहेत, इथे मी स्टेट दाखवलेले आहेत, इथे रिजन आहेत, ईस्ट, वेस्ट, साऊथ, सेंट्रल, कोणत्या मंथमध्ये किती प्रॉफिट आहे आणि सब कॅटेगरीमध्ये कोणकोणते सेल मॅक्झिमम आहेत आणि मंथ बाय मंथ कसा तो सेल होतो आणि स्टेट वाईज सुद्धा इथे ग्राफ दाखवलेला आहे. आता हा माझा फायनल डेस्टिनेशन आहे. अशा प्रकारचे मला डॅशबोर्ड क्रिएट करायचे. आता हा जो डॅशबोर्ड आहे हा इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड आहे. इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, जर मी ह्या सेंट्रलला जसा क्लिक करेन बघा त्याच्या करस्पॉन्डिंग सेंट्रलच्या करस्पॉन्डिंग सगळे व्हॅल्यू चेंज झालेले आहेत. तुम्ही सेल आणि प्रॉफिटवर लक्ष ठेवा. जसा ईस्टवर क्लिक करेन सेल, प्रॉफिट, इकडे टेक्नॉलॉजी, हे मंथ, ह्या सर्व गोष्टी ॲटोमॅटिकली चेंज होत आहेत. साऊथ रिजनमध्ये काय सिनॅरिओ आहे, वेस्ट रिजनमध्ये काय सिनॅरिओ आहे, जर मला स्टेटमध्ये जायचं असेल तर कॅलिफोर्नियामध्ये काय आहे, न्यू मेक्सिकोमध्ये काय आहे सीन. आणि मी इथे फिल्टर काय करतो, इरेज करतो. सपोज मला टेक्नॉलॉजीबद्दल इन्फॉर्मेशन हवी तर मी टेक्नॉलॉजीला क्लिक करतो. तर टेक्नॉलॉजीमध्ये मला एवढा प्रॉफिट आहे, 44 एवढा सेल आहे. फर्निचरमध्ये सेल, प्रॉफिट. ऑफिस सप्लायन्समध्ये प्रॉफिट, सेल.
अशा पद्धतीने स्टेट वाईज जर पाहिलं, सेल बाय स्टेट, तर कॅलिफोर्नियामध्ये काय आहे. जर तुम्ही मंथमध्ये पाहत असाल तर मार्चमध्ये कसा सेल झालेला आहे आपला, टेक्नॉलॉजीमध्ये मॅक्झिमम सेल झालेला आहे. ऑक्टोबरमध्ये पाहिलं तर फर्निचरमध्ये मॅक्झिमम सेल झालेला आहे. अशा पद्धतीने आपण इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड क्रिएट करायचे. ठीक आहे, तर हा माझा फायनल डेस्टिनेशन आहे या 10 ते 12 दिवसामध्ये. हे जे सर्व ऑप्शन इथे क्रिएट केलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार आहे. हे कार्ड्स कसे क्रिएट केलेले आहेत, हा प्लॉट कोणता आहे, हा प्लॉट कोणता आहे. आता इथला फिल्टर जो आहे, कुठे गेला फिल्टर अप्लाय केलेला मी, हा प्लॉट कोणता आहे, हा लाईन चार्ट आहे, हा टाईल जो आलेला हा कुठून आलेला आहे, हा सॅम्पल डॅशबोर्ड मी लिहिलंय कुठून लिहिलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आपण स्क्रॅच पासून बनवणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डेस्टिनेशन माहीत असू दे. तर मी ह्याला, जो माझा सॅम्पल डॅशबोर्ड आहे ह्याला मी क्लोज करतो सध्या. डोंट सेव्ह. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. पार्ट 1 मध्ये पहिल्यांदा पाहणार आहे आपण कॉलम चार्ट. ठीक आहे, कॉलम चार्ट. कॉलम चार्ट हा असा दिसतो. कॉलम चार्टला बार चार्ट पण म्हटलं जातं. आता हा तुम्ही कुठे पाहिला असेल माहिती आहे का, क्रिकेटमध्ये जेव्हा स्कोअर दाखवतात 20 ओव्हरमध्ये काय सीन झालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही असे बार पाहिले असतील, कोणत्या ओव्हरमध्ये किती रन्स गेलेले आहेत. ओके, हा बार सांगतो की ऍक्च्युअल व्हॅल्यू प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती सेल झालेला आहे, सेल बाय सब कॅटेगरी. तर हा प्लॉट काढणे खूप इझी आहे. मी सध्या ह्याला मिनिमाइज करतो, आपण पुन्हा प्लॉट करूया. बघा काय करायचं आहे. लेफ्ट साईडला व्हिज्युअल्स आहेत, त्याच्या खाली डेटा आहे. ओके, डेटा कसा इम्पोर्ट करायचा आहे हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे, तरी सुद्धा मी पुन्हा रिपीट करतो. एक्सेलमध्ये जाणे, एक्सेलमध्ये डेटा आहे म्हणून मी एक्सेल ओपन केलेला आहे. आता पॉइंट 1 मध्ये माझा एक डेटा सेट आहे सॅम्पल सुपरस्टोर नावाचा. मी सिम्पली त्याला क्लिक करेन, ओपन करेन. ओपन केल्यानंतर इथे मल्टिपल शीट ओपन झालेले आहेत. म्हणजे एका एक्सेलमध्ये मल्टिपल शीट असू शकतात. त्यातील मला हा ऑर्डर हवा आहे. जसा मी ऑर्डरला क्लिक करेन तसा इथं लोड ऑप्शन एनेबल झालेला आहे. जर मी ट्रान्सफॉर्मकडे गेलो तर पूर्णपणे तो ट्रान्सफॉर्मचा एरिया वेगळा आहे आणि आपला व्हिज्युअलायझेशनचा एरिया वेगळा आहे. तर मी काय करतो, सध्या इथे लोड करेन. थोडा टाइम घेईल, लोड होईल, प्रत्येक रोज चेक केले जातील आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन शो करून तो डेटा लोड होईल इथे ऑटोमॅटिकली. तर इथे बघा ऑर्डर 2 आलेला आहे, कारण की ऑर्डर माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून इथे ऑर्डर 2 आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी सध्या ह्याला काय करतो, एक आहे माझ्याकडे म्हणून ह्या सेकंड ह्याला डिलीट करतो. येस, एक माझ्याकडे ऑलरेडी आहे. डेटा लोड झाल्यानंतर असे ऑप्शन तुमच्याकडे येतील. समेशन म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा, विदाउट समेशन म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा आणि कॅलेंडर साइन म्हणजे डेट. जर कॅलेंडर साइन नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, टेबल व्ह्यू मध्ये जाणे, ऑर्डर डेटला क्लिक करा आणि जो डेटा टाईप आहे ना, तो डेटा टाईप तुम्ही डेट किंवा डेट टाइम मध्ये करा. जर तुमचे नंबर ऑफ आवर्स सुद्धा असतील त्याच्यामध्ये तर डेट आणि टाइम मध्ये कन्वर्ट करा. माझ्या फक्त आता डेट आहे म्हणून मी ह्याला काय कन्वर्ट करतो, डेट मध्ये कन्वर्ट करतो. आणि रिफ्रेशचा ऑप्शन आला तर ठीक, नसेल आला तर होम मध्ये जाणे आणि इथे रिफ्रेशचा ऑप्शन आहे. तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलचा डेटा टाईप चेंज केला किंवा काही मेजरमेंट चेंज केले किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी चेंज केल्यानंतर काही चेंजेस दिसत नाहीत, रिफ्लेक्ट होत नाहीत, तर त्या केसमध्ये होम मध्ये जाऊन सुरुवातीला तुम्ही रिफ्रेश करा. रिफ्रेश केल्यानंतर जे काही चेंजेस तुम्ही केलेले आहेत ते चेंजेस रिफ्लेक्ट होतील. हा मेन पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण जाऊया आपल्या कॉलम चार्टकडे. बघा इथे सगळे व्हिज्युअल्स आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने कर्सर मूव्ह कराल त्या कर्सरनुसार ज्या व्हिज्युअलवर कर्सर जाईल तिथे तो नेम पॉपअप करेल. हा जो आहे तो स्टॅक एरिया चार्ट आहे, हा आहे तो फनल चार्ट आहे, हा पाय चार्ट आहे आणि हा डोनट चार्ट आहे. तर अशा पद्धतीने हा स्टॅक बार चार्ट आहे, हा स्टॅक कॉलम चार्ट आहे, हा क्लस्टर बार चार्ट आणि हा क्लस्टर कॉलम चार्ट.
ठीक आहे, हे सर्व सेमच आहेत. आपण सुरुवातीला आपण काय करणार आहे, हा कॉलम चार्ट पाहणार आहे. कॉलम चार्ट म्हणजे बार चार्ट. काय करायचं, सिम्पली क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तो एम्प्टी ग्राफ इथे प्लॉट करेल. ऍडजस्टमेंट करा, ज्या पद्धतीने तुम्हाला त्याची साईज हवी त्या पद्धतीने तुम्ही रिसाईज करा. रिसाईज केल्यानंतर इथे बघा, ह्या व्हिज्युअलच्या खाली काही ऑप्शन्स आलेले आहेत. एक्स ऍक्सिस, जर मी साईडला क्लिक केल्यानंतर ते निघून जातील. मी ग्राफवर क्लिक केल्यानंतर परत येतील. मी साईडला क्लिक केल्यानंतर ते निघून जातील. इथले पहा, ग्राफमध्ये केल्यानंतर ते पुन्हा येतील. म्हणजे ग्राफच्या रिलेटेड हे पॉइंट्स आहेत. म्हणजे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे देणं गरजेचं आहे. तो सांगत आहे की मला एक्स ऍक्सिस हवा आहे, वाय ऍक्सिस हवा आहे. ह्या दोन गोष्टी तरी मॅन्डेटरी आहेत आणि हे लेजंड वगैरे हे ऑप्शनल आहेत. ठीक आहे, हे सगळे जे खालचे पॉइंट आहेत हे सगळे ऑप्शनल आहेत. तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस देणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला मी काय करतो, एक्स ऍक्सिस मध्ये सब कॅटेगरी पिक करणे, ड्रॅग करा आणि एक्स ऍक्सिस मध्ये ड्रॉप करा. सपोज मी सेल घेतोय, पिक करा, ड्रॅग करा, वाय ऍक्सिस मध्ये ड्रॉप करा. मी परत ह्याला रिसाईज करण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने मी ह्याला रिसाईज केलेला आहे. बघा, एक्स ऍक्सिसला सब कॅटेगरी, वाय ऍक्सिसला सेल. अशा पद्धतीने माझा हा पहिला ग्राफ तयार झालेला आहे. काय केलेलं आहे, फक्त सिलेक्ट केलेला आहे, क्लिक, ड्रॅग, ड्रॉप, क्लिक, ड्रॅग, ड्रॉप. अशा पद्धतीने हा सिंपल बार चार्ट आपण क्रिएट केलेला आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. ठीक आहे, आता आपण थोडं पुढे जाऊया. बोला सर. आपण क्वांटिटेटिव्ह डेटा एक्सेस आणि क्वालिटेटिव्ह डेटा घेतलाय ना आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस मध्ये. येस, एक्स ऍक्सिसला नेहमी लक्षात ठेवा, क्वालिटेटिव्ह डेटा हा एक्स ऍक्सिसला हवा, वाय ऍक्सिसला क्वांटिटेटिव्ह हवा. जसं की आपण मेल आणि फिमेल काउंट करणार, मेल किती आणि फिमेल किती, तर मेल फिमेल हे क्वालिटेटिव्ह झाले आणि नंबर्स हे क्वांटिटेटिव्ह झाले. ज्या पद्धतीने पुणेचा पॉप्युलेशन, मुंबई पॉप्युलेशन, नाशिक पॉप्युलेशन हे जे सिटी आहेत, हे सिटी म्हणजे तुमचे क्वांटिटेटिव्ह डेटा, सॉरी क्वालिटेटिव्ह डेटा, आणि त्याचे पॉप्युलेशन आपण बारवरून दाखवतो म्हणून तो क्वांटिटेटिव्ह डेटा. म्हणजे ते दोन सर व्हॅल्यू जे आहे ते वाय ऍक्सिसला दाखवायचे ना. येस, नेहमी व्हॅल्यू जे आहे ते नेहमी वाय ऍक्सिसला असायला पाहिजे. आणि जो कॅटेगरी आहे तो एक्स ऍक्सिसला. कॅटेगरी म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा. ठीक आहे, काही डाऊट आहे का इथेपर्यंत? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ओके, सेंड द डेटा इन द ग्रुप प्रॅक्टिस. ओके, सेंड करतो. कोणाला डाऊट असेल तर बोला, मला इथे चेंज करावा लागतो विंडो. सर एक प्रश्न असा होता की आता आपण डायरेक्ट एक्सेल फाईल याच्यामध्ये ओपन केली आहे, तर पॉवर बीआय मध्ये डायरेक्ट एक्सेल फाईल ओपन होती का? कारण की मी कालचा लेक्चर अटेंड नाही केला होता. फर्स्ट हा माझा फर्स्ट लेक्चर आहे. तुम्ही डेटा घेण्यासाठी गेट डेटा ओपन केलात, ठीक आहे, तर इथे 100+ ऑप्शन आहेत जिथून तुम्ही डेटा ऍक्सेस करू शकता. ठीक आहे, मोर वर क्लिक केला तर तुम्हाला भरपूर गोष्टी दिसतील. एक्सेल, CSV, XML, जेसन, PDF. ओके, काही सर्व्हर आहेत, डेटाबेस आहेत. ह्या सर्व सर्व्हर डेटावरून तुम्ही काय करू शकता, डेटा घेऊ शकता. टेम्पररी सुरुवातीला आपला बेसिक आहे त्यामुळे आपण एक्सेल वापरतोय. पुढे जाऊन आपण SQL सुद्धा कनेक्ट करून पाहूया, ओरॅकल कनेक्ट करून पाहूया. जे मेजर आहेत त्या गोष्टी आपण कनेक्ट करून पाहूया, पण सुरुवातीला आपण एक्सेल वापरतोय. ओके ओके, परफेक्ट सर. तर हा सिंपल आहे. बघा, ग्राफ तर सिंपल आहे. आता ह्याला आपण कस्टमाइज करू शकतो आपल्याला हवा तसा. कस्टमाइज करण्यासाठी बघा, माझ्याकडे एक इमेज आहे. ही इमेज सर्वांना दिसत असेल. ठीक आहे, हे जे सगळे पॉइंट आहेत हे कस्टमायझेशनचे पॉइंट आहेत. टायटल, लेजंड, डेटा लेबल, ऍक्सिस फॉर्मॅटिंग, बॅकग्राऊंड, बॉर्डर शॅडो, इफेक्ट्स, टूल टिप, व्हिज्युअल हेडर,
इंटरॅक्शन, कंडिशनल फॉर्मॅटिंग, शेप, ग्रिड लाईन, अल्टरनेटिव्ह टेक्स्ट आणि प्ले एरिया ग्राउंड. ह्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. ह्या ग्राफमध्ये आपण टायटल आणि लेजंड ह्या दोन गोष्टी आपण पाहूया. ठीक आहे, टायटल आणि लेजंड. आता हे जे कस्टमायझेशन आहेत हे प्रत्येक ग्राफसाठी सेम आहेत. त्यामुळे मी ह्या ग्राफसाठी जर सांगत असेल तर पुढच्या वेळी मी डायरेक्ट तुम्हाला सजेस्ट करेन की टायटल आणि लेजंड आपण प्लॉट करायचा आहे. तर तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्यायचं की आपण हे शिकलेलो आहे. कारण प्रत्येक ग्राफमध्ये हे जर मी टायटल लेजंड सांगत बसलो तर तो खूप टाइम वेस्टिंग होईल आपला. ठीक आहे, मी फक्त त्यावेळी म्हणेल आपल्याला लेजंड आणि टायटल, त्यावेळी तुम्हाला तो रिमाइंड झाला पाहिजे की टायटल लेजंड काय आहे. सुरुवातीला 2-4 प्लॉटमध्ये मी सांगत जाईन तुम्हाला, थोडं प्रॅक्टिस होऊपर्यंत, फॅमिलियर होऊपर्यंत, पण नंतर ते तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. ठीक आहे, टायटल आणि लेजंड ह्या दोन गोष्टी आपण आता पाहणार आहे. ठीक आहे, बघा इथे लेजंड नावाचं एक ऑप्शन आहे. जर मी सब कॅटेगरी पिक करून ह्या लेजंड मध्ये ड्रॉप केला ना तर काय होईल बघा. ठीक आहे, ह्याची साईज थोडी छोटी झालेली आहे, मी ह्याला मोठी करून दाखवतो तुम्हाला. सध्या फक्त समजून घ्या. ह्या प्रत्येक बारचा ना कलर चेंज झालेला आहे. प्रत्येक बारचा कलर चेंज झालेला आहे. फोनचा कलर स्काय ब्लू झालेला आहे, ह्याचा नेव्ही ब्लू झालेला आहे, ह्याचा ऑरेंज झालेला आहे. ओके, नंतर पर्पल झालेला आहे. अशा पद्धतीने इथे ग्रीन सुद्धा आहे. म्हणजे कोणता बार काय शो करतो हे इथे लेजंड शो करतात. ठीक आहे, आता हा झाला लेजंड. ठीक आहे, पुढच्या ग्राफ मध्ये सुद्धा लेजंड आहे, तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने परत एक्सप्लेन होईल. सध्या मी या लेजंडला रिमूव्ह करतो. बघा, लेजंड रिमूव्ह केल्यानंतर इथे वर बघा व्हिज्युअलायझेशन मध्ये 3 ऑप्शन आहेत. एक बिल्ड युअर व्हिज्युअलायझेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि फॉर्मॅट युअर व्हिज्युअलायझेशन. फॉर्मॅट म्हणजे कस्टमायझेशन. फॉर्मॅट म्हणजे कस्टमायझेशन. मी क्लिक करतो तर इथे बघा हे जे सर्व पॉइंट्स आहेत ते आपल्या PNG मध्ये सुद्धा, म्हणजे इमेज मध्ये सुद्धा पॉइंट्स होते. हे सर्व पॉइंट आणि व्हिज्युअल्स आणि जनरल असे 2 कस्टमायझेशन ऑप्शन इथे दिलेले आहेत. हे प्रत्येक ग्राफमध्ये तुम्हाला भेटतील. प्रत्येक ग्राफमध्ये एक व्हिज्युअल असेल, एक जनरल असेल. व्हिज्युअल म्हणजे तुमच्या ग्राफ रिलेटेड असतील, जनरल म्हणजे थोडं टायटल, बॅकग्राऊंड, हे जे पूर्ण बॅकग्राऊंड वगैरे आहे ना त्या रिलेटेड गोष्टी असतील. आणि व्हिज्युअल म्हणजे हे तुमचा जो व्हिज्युअलायझेशन आहे ह्याच्यामध्ये चेंजेस होतात. ठीक आहे, तर आपण लेजंड आणि टायटल पाहत होतो. तर टायटल हा तुम्हाला इथे जनरल मध्ये भेटतो. टायटल इथे ऑलरेडी एक टायटल दिलेला आहे त्याने, सेल बाय सब कॅटेगरी. मी ह्याला चेंज करतो. सेल्स बार चार्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने मी टायटल दिलेला आहे. इंटर करेन, बघा सेल बार चार्ट आलेला आहे. थोडं कस्टमायझेशन काय दिलेलं आहे, मी ह्याला बोल्ड करू शकतो. बोल्ड केलेला आहे. मी ह्याला मिडलला घेतो. ठीक आहे, टेक्स्ट कलर मी चेंज करू शकतो. टेक्स्ट कलर सपोज मी ह्या पद्धतीने करतोय. मी बॅकग्राऊंडसाठी थोडा विचार करून हा एक कलर निवडतो. ठीक आहे, बघा टेक्स्टमध्ये आपण काय काय करू शकतो. आता टेक्स्ट, एकदा तुम्ही टेक्स्ट रिलेटेड कन्सेप्ट लर्न केलात तर सगळीकडे टेक्स्ट रिलेटेड कन्सेप्ट तेच असणार आहे. बोल्ड, इटालियन, अंडरस्कोर, फॉन्ट चेंज करणे, साईज चेंज करणे, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड कलर आणि तो कुठे असायला पाहिजे, मिडलला, लेफ्टला, राईटला, अशा पद्धतीने. सब टायटल सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. अजून एक टायटल ऍड करू शकता आणि सब टायटल मध्ये सुद्धा सेम कस्टमायझेशन इथे दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आता परत त्याच्यामध्ये मी जात नाही. आणि डिवायडरला एक लाईन इथे दिलेली आहे. हे डिवायडरची लाईन आहे. ठीक आहे, ऑफ केला तर डिवायडरची लाईन निघून जाईल. तर हे सध्या हे 3 इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी टायटलमध्ये. हा जो टायटल आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, एक मिनिट मी त्याला ऑफ करून घेतो सब टायटलला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक ग्राफला एक टायटल देऊ शकता.
ठीक आहे. टायटल समजलेला, टायटल सर्व ग्राफमध्ये एकाच प्रकारचे टायटल असतात. ओके, ग्राफला क्लिक करा. फॉर्मॅटमध्ये, जनरलमध्ये, प्रत्येक ग्राफमध्ये तुम्हाला टायटल इथंच भेटेल आणि इथून तुम्ही टायटल चेंज करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने हा कॉलम चार्ट आहे. कॉलम चार्ट मी दुसऱ्या सब कॅटेगरीसाठी तशा पद्धतीने मी अजून एक कॉलम चार्ट तुम्हाला इथे प्लॉट करून दाखवतो. बघा, कॉलम चार्ट इथे मी घेतलेला आहे. आता आपण काय करूया, सब कॅटेगरीच्या ऐवजी ना रिजन वाईज काय प्रॉफिट आहे तो आपण इथे प्लॉट करूया. बघा, मी रिजन पिक करून मी इथे सुद्धा ड्रॉप करू शकतो डायरेक्ट. तुम्ही जसं एक्सपर्ट व्हाल तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सध्या तुम्हाला फ्रेशर आहे तर तुम्ही काय करा, एक मिनिट ह्याला मी रिमूव्ह करतो. रिजन पिक करून एक्स मध्ये प्लॉट. रिजन हा कॅटेगरिकल आहे, रिजन विथ, आणि मी ते प्रॉफिट वाय ऍक्सिसला घेतो. ठीक आहे. आणि लेजन मध्ये हे रिजन मी ते प्लॉट करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ह्याला लेजंड सुद्धा देऊ शकतो. वेस्ट म्हणजे पर्पल कलर, ईस्ट म्हणजे नेव्ही ब्लू कलर, ऑरेंज साऊथ कलर, आणि सेंट्रल हा जो आहे स्काय ब्लू कलर. अशा पद्धतीने आपण हे सिंपल प्लॉटिंग आहे. त्याच्यामध्ये अजून आपण जास्त डिटेलमध्ये गेलेलो नाहीये. ठीक आहे. आणि लेजंड जर काढले तर हा सिंपल आपला एक बार चार्ट तयार होईल. प्रॉफिट बाय रिजन टायटल आहे, टायटल चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता, बॅकग्राऊंड चेंज करू शकता, मिडलला घेऊ शकता. ठीक आहे. तर हा आपला पहिला पॉइंट आपण कव्हर केलेला आहे, कॉलम चार्ट. आता आपण पुढे जाऊया स्टॅक कॉलम चार्ट. स्टॅक कॉलम चार्ट मध्ये बघा, इथे हा प्लॉट आहे. मी हा प्लॉट समजावून सांगतो आणि परत आपण प्लॉट काढूया. फोन, चेअर, स्टोरेज, टेबल, बाइंडर्स. आता हा प्लॉट काढायच्या अगोदर ना आपण काय करूया, डेटा अंडरस्टँडिंग करून घ्या. कारण डेटा आपण अजून अंडरस्टँडिंग करून घेतलेला नाहीये. कारण आपण काय प्लॉट काढत आहे हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला डेटा माहित असणं गरजेचं आहे. जर डेटा अंडरस्टँडिंग व्यवस्थित असेल तर आपण प्लॉटिंग काय काढणार आहे ह्याला सेन्स राहील. म्हणजे आपल्याला रिलेशन सुद्धा त्याच्यामधून समजायला चालू होतील की आपण कॅटेगरीमध्ये एक्स ऍक्सिसला काय घ्यायला हवं, वाय ऍक्सिसला काय घ्यायला हवं, कोण कोणाशी रिलेटेड असू शकतो. ह्या गोष्टी कधी समजतात जर आपल्याला डेटा अंडरस्टँडिंग असेल तर. बघा, डेटा अंडरस्टँडिंग मध्ये कन्सेप्ट कसा असतो की आता सपोज मी तुम्हाला म्हणत असेल की स्क्वेअर फीट इन्क्रीज होत असेल तर होमची प्राइस वाढते की कमी होते. तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत की स्क्वेअर फीट इन्क्रीज झाली, जो एरिया असतो स्क्वेअर फीट इन्क्रीज झाला की होमची प्राइस ही वाढणार आहे. का वाढणार आहे? कारण की आपण त्या प्रॉब्लेम रिलेटेड फॅमिलियर आहे. आपण खूप वेळा ऐकलेल्या आहेत त्या गोष्टी किंवा पाहिलेल्या आहेत की स्वतः कॅल्क्युलेशन केलेले आहेत. म्हणजे इन डेप्थ नॉलेज आपल्याला त्या होम प्राइस बद्दल आहे. रूम इन्क्रीज झाल्यानंतर, फ्लोअर इन्क्रीज केल्यानंतर काय होईल, अशा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तशाच पद्धतीनं जेव्हा तुम्ही कोणताही डेटा एक्सेल करून डेटा स्टोरेज मधून डेटा घ्याल अनालिसिससाठी, सुरुवातीला तुम्ही त्या डेटाचं अंडरस्टँडिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. अंडरस्टँडिंग परफेक्ट असेल तर तुम्हाला प्लॉटिंग करायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, हा जो डेटा आहे तो हा डेटा आहे सेल्सचा डेटा. हा काय सेल्सचा डेटा, सुपर स्टोअर सेल्स असं म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही. सपोज हा बिझनेस माझा आहे, मी स्वतः चालवतो. तुम्ही स्वतः कन्सिडर करा की तुम्ही ओनर आहे. एकूण 4 कॅटेगरी माझ्याकडे आहेत. कुठे गेले कॅटेगरी? 4 नाही 3 कॅटेगरीज आहेत. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत, ऑफिस सप्लाईज, टेक्नॉलॉजी आणि फर्निचर, अशी 3 कॅटेगरी आहेत. आणि त्या 3 कॅटेगरीमध्ये सुद्धा काही सब कॅटेगरीज आहेत. जसं की टेक्नॉलॉजीमध्ये फोन येईल, लॅपटॉप येईल, परत कम्प्युटर येईल, प्रिंटर येईल, हे सब कॅटेगरी झाले. फर्निचरमध्ये चेअर येईल, टेबल येईल, असे ते सब कॅटेगरी झाले. असे सब कॅटेगरीज आहेत आणि हे मी आपण सेल करतोय. ठीक आहे, कॅटेगरी सब कॅटेगरी सेल करतोय.
प्रॉफिट लॉस दिलेला आहे. प्रॉफिट लॉस म्हणजे सेल्स दिलेला आहे आणि प्रॉफिट दिलेला आहे. सेल आणि प्रॉफिट, किती क्वांटिटी सेल केलेले, किती डिस्काउंट दिलेला आहे ते सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे. 77 रुपये सेल केल्यानंतर आता इथं रुपये कन्सिडर करा, डॉलर कन्सिडर करा, व्हॉट एव्हर. 77 रुपये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 रुपये 89 पैसे प्रॉफिट आहे. 6 रुपयेचा सेल झाला की ते 1 रुपये प्रॉफिट आहे आपल्याला, 1 रुपये 70 पैसे किंवा डॉलर. हा प्रोडक्ट नेम आहे, प्रोडक्ट नेम आहे, प्रोडक्ट आयडी आहे. रिजन, रिजन म्हणजे सपोज आपण महाराष्ट्र रिजन असेल तर ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठीक आहे, अजून कोणता, विदर्भ, असे जे रिजन आहेत तसे US मध्ये रिजन केलेले त्यांनी, ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि सेंट्रल. तर त्या रिजन नुसार सुद्धा ते अनालिसिस करतात. हा दिलेला आहे, आपण अनालिसिस करायचा आहे. पोस्टल कोड आहे, जसं आपल्याकडे 411051 अशा पद्धतीने असतात कोडिंग, त्या पद्धतीने. स्टेट दिलेले आहेत, सिटी आहे, कंट्री एकच असणार आहे. सेगमेंट दिलेला आहे, कस्टमर नेम, कस्टमर आयडी, शिप डेट आणि ऑर्डर डेट आणि शिप मोड. ठीक आहे, ऑर्डर कधी दिलेला आहे आणि शिप डेट कधी पोच केलेला आहे, हा डेटा आहे. म्हणजे तुम्ही ई कॉमर्सचा कन्सिडर केला तरी चालेल. अमेझॉनचा डेटा जसा असतो ना त्या टाईपमध्ये. ऑर्डर कधी आलेला आहे, पोच कधी केलेला आहे, कोणत्या एरियामधून ऑर्डर आलेला आहे, कोणत्या सिटीमधून ऑर्डर आलेला आहे, कोणत्या रिजनमधून ऑर्डर आलेला आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, फर्निचर रिलेटेड आहे की ऑफिस सप्लाय रिलेटेड आहे. ओके, त्याचा सेल किती आहे, कॉस्ट, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती झालेला, हा पूर्ण डेटा हा सांगतो की हा पूर्ण सेलिंगचा ई कॉमर्सचा डेटा. आता तुम्हाला सांगायचं आहे, शो करायचा एक डॅशबोर्ड ज्याच्या थ्रू तुम्ही क्विक डिसिजन घेऊ शकता किंवा क्विक इन्फॉर्मेशन गेस करू शकता, जज करू शकता. अशा पद्धतीने मला एक डॅशबोर्ड क्रिएट करायचा. कारण की ह्या डेटाला पाहिल्यानंतर मला काहीही समजत नाही कोणत्या स्टेटमध्ये किती सेल झालेला आहे, कुठे मी लॉसमध्ये आहे, कुठल्या सिटीमध्ये प्रॉफिट आहे, कोणत्या सिटीमध्ये लॉस आहे. मला इथून काही समजत, माझा टॉप सेलर कोण आहे, बॉटम सेलर कोण आहे, टॉप प्रॉफिट कुठे आहे आणि बॉटम प्रॉफिट कुठे आहे, इथून मला काहीही समजत नाही. जर मी व्हिज्युअलायझेशन मध्ये जर दाखवत असेल तर सुरुवातीलाच बघा एक व्हिज्युअलायझेशन आपण इथे केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मला समजेल की फोनमध्ये मॅक्झिमम सेल झालेला आहे. ह्याचा अर्थ काय, फोन हा माझा एक बेस्ट प्रोडक्ट आहे जो मॅक्झिमम सेल आउट होतो. आणि हा जो फास्टनेस आहे हा माझा मिनिमम बॉटम सेलर आहे. ह्याच्यावर मला काय करावं लागेल, काम करावं लागेल. ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, लोकांना आवडत नसेल प्रोडक्ट आपला, तर ह्याच्यावर आपण काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. रिजन नुसार बघतोय तर वेस्टमध्ये मॅक्झिमम सेल आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर सेंट्रलमध्ये सेल नसेल तर तिथे तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी ऑपरेट करावे लागतील, काही ऍडव्हर्टाइजमेंट करावे लागतील. तो आता ओनरचा डिसिजन झाला, क्लायंटचा डिसिजन झाला की तुम्हाला त्या सेंट्रल रिजनमध्ये तुमचे सप्लाय बंद करायचे आहेत की तुम्हाला जास्त ऍक्टिव्हली तिथं काम करायचं आहे. हे तुमचा ओनर किंवा क्लायंटचा डिसिजन झाला. अशा पद्धतीने ह्या डॅशबोर्ड मधून तुम्हाला काही ना काहीतरी आउटपुट मिळालं पाहिजे अनालिसिस करून. ठीक आहे, हा मेन मोटिव्ह आहे त्याचा. तर डेटा अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आपण चार्टला सुरुवात करतोय. आता चार्ट तुम्हाला समजायला चालू होतील ऍक्च्युली, कारण की डेटा तुम्हाला समजलेला आहे. आपण चाललेलो आहे स्टॅक बारकडे. बघा स्टॅक बार काय आहे, हा एक बार चार्टच आहे ऍक्च्युअल मध्ये. हा एक बार चार्टच आहे. ह्याच्यामध्ये ना एक हा जर मी पॉइंट रिमूव्ह केला ना तर हा एक बार चार्ट आहे. फोन, चेअर, स्टोरेज हाच आहे. पण मला काय करायचं, ह्या फोनमध्ये सुद्धा ना हा टोटल सेल आहे माझा, टोटल. तर मला काय करायचं, ह्या फोनमध्ये जो टोटल सेल झालाय तो प्रत्येक रिजनमध्ये किती झालेला आहे. जर ह्याच्यामध्ये जर मला पार्टिशन भेटत असेल तर ईस्टमध्ये किती पॉइंट, वेस्टमध्ये किती रिजन, सेंट्रलमध्ये किती रिजन, जर ह्याच बारमध्ये जर मला पार्टिशन भेटत असेल तर मला एक बेटर अंडरस्टँडिंग होईल. तर म्हणून आपण काय करतोय, मी हे प्लॉट परत काढून दाखवेन तुम्हाला, फक्त मी तुम्हाला आता समजावून सांगतोय. ओके, रिजन, रिजन. ठीक आहे, आता इथे बघा, इथे 72 केप, इथे 101,
ईस्टमध्ये, साऊथमध्ये 58 आणि वेस्टमध्ये 99. म्हणजे 99 सॉरी इथे 101. ईस्टमध्ये फोनचा सेल मॅक्झिमम आहे. म्हणजे एका सब कॅटेगरीमध्ये मी रिजन वाईज सुद्धा चेक करू शकतो. ठीक आहे. आता हे प्लॉट कसं करायचं आहे बघा. आता मी काय करतो, ह्याला सध्या साईडला ठेवतो. ओके. स्टॅक कॉलम चार्ट, स्टॅक आहेत ना ते, म्हणून स्टॅक कॉलम चार्ट. एम्प्टी आहे कारण ह्याच्यामध्ये अजून कोणते ऍक्सेस दिलेले नाहीत आपण. बघा मी सब कॅटेगरी घेतो सध्या, सॉरी सब कॅटेगरी पिक करणे, एक्स ऍक्सिस मध्ये ड्रॉ. आणि सपोज सेल्स घेऊया आपण. सेल्स प्रॉफिट काही चालतील, काय प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या सिनियरिटीनुसार तो चेंज होणार आहे. ठीक आहे. हा, आणि आता फक्त लेजंड मध्ये काय करायचं, मला हा रिजन इथे प्लॉट करायचा. बघा जर तुम्हाला रिजन वाईज पार्टिशन असेल तर रिजन प्लॉट करा. ठीक आहे. जर तुम्हाला स्टेट वाईज पार्टिशन करायचं असेल तर स्टेट प्लॉट करा. आता स्टेट तर भरपूर आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पार्टिशन व्यवस्थित दिसणार नाहीयेत. ठीक आहे. तर रिजन हा एक बेस्ट आहे सध्या अंडरस्टँडिंग पुरता आपण रिजनच कन्सिडर करूया. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिशन मध्ये सुद्धा दिसेल की प्रत्येक सब कॅटेगरीमध्ये रिजन वाईज सुद्धा काय सीन चाललेला आहे. आता हा प्लॉट काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा जो एक्स ऍक्सिसला जो काही असणार आहे सब कॅटेगरी, त्या प्रत्येक सब कॅटेगरीमध्ये हा जो प्रत्येक सब कॅटेगरी, हा जो कॅटेगरी आहे फोन्स, ह्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज असेल तरच तो स्टॅक करेल. मल्टिपल व्हॅल्यूचा अर्थ समजून घ्या. एक मेन कॅटेगरी असेल तर त्याच्यामध्ये मल्टिपल सब कॅटेगरी आहेत, मग तो स्टॅक मध्ये दाखवू शकतो. एक जर कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये सब कॅटेगरी भरपूर आहेत, तो स्टॅक मध्ये दाखवेल. पण एकच सब कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मल्टिपल कॅटेगरी नसू शकतात. बघा मी काय सांगतोय, पूर्ण केअरफुली ऐका. एका कॅटेगरीमध्ये मल्टिपल सब कॅटेगरी असू शकतात, पण एका सब कॅटेगरीमध्ये मल्टिपल कॅटेगरी नसू शकतात. ह्याचं रिझन मी तुम्हाला प्लॉट करून दाखवतो. सर एक बेसिक एक्झाम्पल देता का त्यावर? येस, बघ मी तो आता प्लॉट करून दाखवतो. कॅटेगरी मी इथे घेतलेला आहे एक्स ऍक्सिसला, सेल्स घेतलेला वाय ऍक्सिसला, आणि सब कॅटेगरी घेतो मी लेजंड मध्ये. टेक्नॉलॉजी मध्ये सब कॅटेगरी आहेत, फर्निचर मध्ये सब कॅटेगरी आहेत, ऑफिस सप्लायन्स मध्ये सब कॅटेगरी आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आहेत, मल्टिपल कॅटेगरीज आहेत. फर्निचर मध्ये सुद्धा मल्टिपल कॅटेगरीज आहेत आणि ऑफिस मध्ये सुद्धा मल्टिपल कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीज म्हणजे ऑप्शनल, लक्षात ठेवा. तर हा स्टॅक होऊ शकतो. पण मी एक्स ऍक्सिसला सब कॅटेगरी घेत आहे, वाय ऍक्सिसला सेल घेत आहे, आणि जर मी कॅटेगरी घेत असेल लेजंडला तर प्रत्येक सब कॅटेगरीमध्ये मल्टिपल कॅटेगरी नसणार आहेत, कारण की हा सब कॅटेगरी हा सबसेट आहे, कॅटेगरी हा सुपर सेट आहे. तर या फोन मध्ये असे पार्टिशन होण्यासारखे कॅटेगरीज नाही आहेत, कारण की फोन हा कुठल्या तरी एकाच कॅटेगरीमध्ये येतो. फोन हा कोणत्या तरी एकाच कॅटेगरीमध्ये येतो, टेक्नॉलॉजी मध्ये येतो. तो टेक्नॉलॉजीला हा, फर्निचरला हा, ऑफिस सप्लायन्स मध्ये हा असं नाही करणार. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एक्स ऍक्सिसला जो काही घेणार आहे तो तुमचा सुपर सेट असला पाहिजे, त्याच्या अंडर छोटे छोटे सबसेट असले पाहिजेत, तर तो स्टॅक तयार होईल, नाहीतर तो स्टॅक तयार होणार नाही. जसं महाराष्ट्रामध्ये मी एक स्टेट कन्सिडर केला तर पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, मुंबई असे मल्टिपल येऊ शकतात सिटी. पण मी एक सिटी सिलेक्ट केला मुंबई, तर त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेट येऊ शकत नाहीत, एक महाराष्ट्र तेवढाच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो एक्स ऍक्सिस आहे तो सुपर सेट असला पाहिजे, म्हणजे इथे महाराष्ट्र हा तुमचा सुपर सेट झाला. हॅलो सर. हा बोला सर. नॉईज येतोय सर. व्हॉइस नॉईस येतोय सर, व्हॉइस मध्ये ना डिस्टर्बन्स येतोय काहीतरी. प्रॉब्लेम आहे.
येतोय सर्वांनाच येतोय का? येस सर, येस सर. हो सर. येस सर. फॅन चालू आहे. एकच नाही, फॅनचा नाही आहे सर. ठीक आहे, आपण मी जर प्लेस बदललेला आहे, एकदा आपण चेक करूया. आता पहा, येतोय का आवाज? अजून प्रॉब्लेम सर आय थिंक तुमचा हेडफोन जॅक मे बी लूज असेल, त्यामुळे हा आवाज येतो सर. हेडफोन जर वापरतात. मी काय करतो, मी रिजॉईन करतो. ठीक आहे, एकच ओके सर. आता आवाज येतो का? मला एकदा कन्फर्म करा. क्लिअर सर. क्लिअर आहे. या सर, क्लिअर. थँक्यू. ठीक आहे. हा, ठीक आहे. तर आपण हा स्टॅक कॉलम चार्ट पाहत होता. जास्त सध्या डीप मध्ये जायला नको. सुरुवातीला थोडं बेसिक बघूया. जेव्हा 2-3 लेक्चर मध्ये जाऊ तेव्हा परत मी ह्याच्याकडे येईन. सध्या एवढं कन्सिडर करा तुम्ही. हा आहे स्टॅक बार चार्ट. लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिस हा तुमचा सुपर सेट असला पाहिजे. त्याच्यामध्ये मल्टिपल सब कॅटेगरी असले पाहिजेत. आता इथे पहा, इथे अजून एक पॉइंट आपण ऍड करूया. ह्या इमेज मध्ये टायटल लेजन झालेला आहे. आता डेटा लेबल आपण ऍड करूया. हा डेटा लेबल काय? शो व्हॅल्यूज डिरेक्टली ऑन व्हिज्युअल्स. शो व्हॅल्यूज ऑन डिरेक्टली ऑन व्हिज्युअल्स. फॉन्ट चेंज करू शकतो, कलर चेंज करू शकतो, पोझिशन, डिस्प्ले युनिट सगळ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. बघा, मला कुठे जायचं आहे? फॉर्मॅटमध्ये. फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये गेल्यानंतर इथे डेटा लेबल नावाचं एक ऑप्शन असेल. चेक करा कुठे भेटेल तुम्हाला. थर्ड लास्ट. ओके, मी ह्याला ऑन करेन. ऑन केल्यानंतर बघा काही चेंजेस झाले का आपल्या ग्राफमध्ये? बघा, मी परत ऑफ करेन, ऑन करेन. तर डायरेक्टली ह्याच्यावर प्लॉटिंग झालेले आहेत आपले व्हिज्युअल जे काही नंबर्स आहेत ते. ह्या डेटा लेबलला सेम कस्टमायझेशन करू शकतो आपण. इंडिव्हिज्युअली करू शकतो, ऑलही करू शकतो. हॉरिझॉन्टल आहेत, मी व्हर्टिकल शो करू शकतो. ओके, आता हे जे गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला प्ले करावं लागेल, खेळावं लागेल ह्याच्यासोबत, तर काही गोष्टी तुम्हाला समजतील. मी तुम्हाला दाखवेन, पण ह्या गोष्टींना तुम्ही डिटेलमध्ये जाऊन ना थोडं पाहावं लागेल ह्याच्या गोष्टी. इथे जे व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज म्हणजे हे जे नंबर आहेत, ह्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो? बघा, बोल्ड, थोडे कलरिंग. आता मी कोणता कलर देऊ? येलो कलर देऊ का? येलो कलर. त्याची साईज कमी करणे, ट्रान्सपरन्सी, डिस्प्ले युनिट काय पाहिजे तुम्हाला? 1000 आहे. नन केलं तर तो नन होईल. आता तो दिसत का नाहीये? कारण त्याला जो जेवढा स्पेस हवा होता तेवढा स्पेस भेटत नाही ते त्याला. ठीक आहे, त्या नंबरसाठी जेवढा स्पेस हवा होता ना तो भेटत नाही ते. म्हणून आपण डिस्प्ले युनिट काय करूया? थोडं मिलियन्स मध्ये घेऊया किंवा 1000 मध्ये घेऊया. डेसिमल प्लेसेस किती हवेत तुम्हाला? 0, 1 असे डेसिमल प्लेसेस घेऊ शकता. तर हे कस्टमायझेशन तुम्ही काय करा, एकदा ट्राय करा. बॅकग्राऊंड बघा, इथे बॅकग्राऊंड सुद्धा आहे. त्याला आपण बॅकग्राऊंड सुद्धा देऊ शकतो. सपोज ह्याला मी व्हाईट बॅकग्राऊंड देतो. व्हाईट बॅकग्राऊंड दिसणार नाहीये, आपण बॅकग्राऊंड चेंज करूया. ब्लॅक करूया का? 1 मिनिट होल्ड करा. हॅलो हॅलो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? कस्टमायझेशन करू शकता डेटा लेबल मध्ये.
ठीक आहे, सॉरी. तर बघा ह्या डेटा लेबलमध्ये तुम्ही बेसिक, सध्या मी बेसिक सांगतोय, इन डेप्थ मध्ये आपण भरपूर गोष्टी पाहणार आहे. सुरुवातीला तुम्ही कन्फ्युज होऊ नये ह्यासाठी मी तुम्हाला फक्त काही गोष्टी सांगतोय इथे. बघा परत एकदा आपण इथे जाऊया. मी डेटा लेबल परत ऑफ करतो. ठीक आहे, मला चार्टवर व्हिज्युअल्सवर जरा मला व्हॅल्यूज हवे असतील तर डेटा लेबल. माझा जो कॉलम चार्ट आहे इथे सुद्धा डेटा लेबलचा ऑप्शन असेल. हे जे कॉलम चार्ट आहे, मी जर फॉर्मॅटमध्ये जात असेल इथे सुद्धा डेटा लेबलचा ऑप्शन आहे. ठीक आहे, इथे सुद्धा तुम्ही काही गोष्टी कस्टमायझेशन करू शकता. टायटल इथे सुद्धा कस्टमायझेशन दिलेलं आहे बरं का. तर हे इन डेप्थ मध्ये आपण पाहूया. व्हॅल्यू सुद्धा कस्टमायझेशन आहेत. ओके, बॅकग्राऊंड आहे. ओके, आणि डिटेल पण आपण पाहूया. तर हा आपला आहे डेटा लेबल. तर बघा आपण काय काय पाहिलेलं आहे पहा. एक कॉलम चार्ट, एक स्टॅक बार चार्ट आणि ह्याच्यामध्ये 3 पॉइंट, एक टायटल, एक लेजंड आणि डेटा लेबल. सुरुवातीला तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन माहित करून घ्या. म्हणजेच काय, टायटल हा काय करतो, लेजंड हा काय करतो आणि डेटा लेबल हा काय करतो. हे ठराविक गोष्टी जर तुम्हाला माहित झालं की एकदा ओव्हरव्ह्यू समजलं की डेटा लेबलमुळे डेटा व्हॅल्यू येतात, लेजंडमुळे त्याचे कलर चेंज होतात, टायटलमुळे आपण टायटल देऊ शकतो, हे एकदा समजलं ना तर त्याच्या इन डेप्थ मध्ये आपल्याला जायला काही प्रॉब्लेम नाही. आता मी एकच गोष्ट इन डेप्थ सांगायला चालू केली तर तुम्ही खूप कन्फ्युज होऊन जाल, तुम्हालाच काही समजणार नाही. ठीक आहे, तर सध्या आपण अशा पद्धतीने लर्निंग करतो. ठीक आहे, 2 प्लॉट झालेले आहेत, एक कॉलम चार्ट, एक स्टॅक बार चार्ट. नेक्स्ट पॉइंट आहे पाय चार्ट. हे प्लॉट तुम्ही भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहे, तुम्ही ड्रॉ केलेलं सुद्धा असेल. मला जर पाय चार्ट ड्रॉ करायचा असेल तर मला 2 गोष्टी लागतात. एक, मला हे डिफरंट कलर शो करण्यासाठी वेगवेगळे कॅटेगरीज लागतात. हा कॅटेगरी समजू नका तुम्ही, मी कॅटेगरी म्हणतो तो वेगळ्या अर्थाने म्हणतोय कॅटेगरी. ओके, वेगवेगळे कॅटेगरी लागतात. आणि हा जो अँगल आहे तो अँगल डिसाइड करण्यासाठी व्हॅल्यू लागते. तुमचा अँगल किती मोठा असणार हा व्हॅल्यू ठरवेल. आणि जे कलर आहेत हे तुमचे वेगवेगळे कॅटेगरीज सांगतो. बघा काय करायचं, इथे कुठे पाय चार्ट दिसतो बघा तुम्हाला, तुम्ही कर्सर नेल्यासोबत सुद्धा तुम्हाला इथे पॉपअप येईल पाय चार्ट. सिम्पली क्लिक करा, इथे एम्प्टी पाय चार्ट आलेला आहे. आता एम्प्टी आल्यानंतर ना इथे 2 ऑप्शन आलेले आहेत, लेजंड आणि व्हॅल्यूज. मी साईडला क्लिक केल्यानंतर ते निघून जातील, लेजंड आणि व्हॅल्यूज. तर पहा आता मी काय करेन, मी हा कॅटेगरी घेतो, ह्याच्यामध्ये प्लॉट करतो इथं आलेल्या लेजंड मध्ये आणि व्हॅल्यूज घेईन आणि इथे प्लॉट करेन. तर बघा 3 कॅटेगरी आहेत आणि सेल्स नुसार ज्याचा मॅक्झिमम सेल आहे त्याचा जो एरिया आहे किंवा त्याचा जो अँगल आहे तो अँगल मोठा आहे. ओके, हे सगळे फिट होतात पर्सेंटेज नुसार. हा पूर्ण 100% असेल तर हा 36% आहे, हा 32% आहे आणि हा 31% आहे. अशा पद्धतीने हा पाय चार्ट शो होतो. इथे लेजंड आलेले आहेत. हा कलर काय सांगतो, टेक्नॉलॉजी आहे. हा कलर सांगतो फर्निचर आहे आणि ऑफिस सप्लाईज हा सांगतो. आता मी ना ह्याच्या जर फॉर्मॅटिंग ऑप्शन मध्ये जातो, काय फॉर्मॅट आहे आपण पाहूया. लेजंड तर ऑलरेडीच आहे, कारण की बघा जेव्हा तुम्ही सुरुवातीलाच लेजंड ड्रॉप केला त्यावेळेस ते आले होते. इथून तुम्ही त्याला रिमूव्ह करू शकता. लेजंडची पोझिशन बदलू शकता, टॉप लेफ्ट, टॉप राईट, अशा पद्धतीने त्याची पोझिशन बदलू शकतो आपण. लेजंडचा जो टायटल आहे तो टायटल सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे चेंज करू शकता.
ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लेबल जे हवं ते देऊ शकता. म्हणजे लेजंड मध्ये सुद्धा काही गोष्टी दिलेल्या आहेत. इथे बघा बोल्ड आहे, इटालियन आहे, अंडरस्कोर आहे, कलर चेंज करता येतो इथून. तर हे सुद्धा कस्टमायझेशन लेजंड मध्ये त्यांनी इथं अवेलेबल केलेलं आहे. हा तुमचा लेजंड. हे जे स्लाइसेस आहेत, हे स्लाइसेस सुद्धा बघा, प्रत्येक स्लाइसचा कलर चेंज करू शकता तुम्ही. तुम्हाला जर कलर नको असेल तो कलर तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. तुम्हाला जसा हवा तसा कलर. हे झाले स्लाइस. रोटेशन करू शकता तुम्ही. ह्या पाय चार्टला मूव्ह करू शकता. म्हणजे रोटेशन, ब्लॅक खाली हवा असेल तर ब्लॅकला तुम्ही काय करू शकता, रोटेट करू शकता. अशा पद्धतीने आपण रोटेशन करू शकतो. ठीक आहे. हा झाला रोटेशन. आणि ह्या लेबलिंग मध्ये बघा, हे जे तुम्ही दिलेलं आहे हे तुम्हाला कुठे हवंय, इनसाइड की आउटसाइड, अशा पद्धतीने. जर प्लेस नसेल तर प्रेपर कुठे करायचा आहे, आउटसाइड करायचं की इनसाइड करायचं आहे. प्रेपर मी इनसाइड करतो, जागा नसेल तर तो बाहेरच असेल, त्यात काय ऑप्शन नाही. ओके. फक्त आउटसाइड की तुम्हाला इनसाइड, ह्या गोष्टी तुम्हाला इथे हे करायच्या आहेत. बघा इथं जसं त्याला जेवढी जागा लागते ती जागा नसेल तर तो काय होतं, ते दिसत नाही येतो तशा पद्धतीने. म्हणून अशा पद्धतीने त्याला इनसाइड मध्ये किंवा आउटसाइड मध्ये ठेवलेलं बेटर आहे. इनसाइडच्या ऐवजी आउटसाइड मध्ये ठेवलेलं बेटर आहे. ठीक आहे. अशा गोष्टी तर दिसतील. हे तुमच्या टेक्स्ट साईजवर डिपेंड आहे आणि तुमच्या ह्या व्हिज्युअल्सवर डिपेंड आहे. तुम्ही टेक्स्ट साईज जर मोठं ठेवत असाल तर व्हिज्युअल छोटा झाला तरी तो टेक्स्ट दिसणार नाही. तर हे थोडं मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे की टेक्स्ट साईज आणि व्हिज्युअल साईज काय असायला पाहिजे. तुम्हाला काय शो करायचं आहे. इथे जे पर्सेंटेज आणि व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला फक्त डेटा व्हॅल्यू शो करायचे आहेत का, म्हणजे नंबर्स. तुम्हाला फक्त पर्सेंटेज शो करायचं आहे का, पर्सेंटेज. तुम्हाला कॅटेगरी आणि डेटा व्हॅल्यू शो करायचे आहेत का, ते शो करू शकता. कॅटेगरी आणि पर्सेंटेज शो करायचं असेल तर ते शो करू शकता. तिन्ही सुद्धा शो करायचं असेल तर तिन्ही सुद्धा शो करू शकता. ठीक आहे. आणि कॅटेगरी फक्त शो करायचं तर फक्त कॅटेगरी शो करू शकता. तर लेबल कंटेंट इथे दिलेलं आहे. तुम्ही जसं हवं त्या पद्धतीनं त्या गोष्टी हे करू शकता. ओके. आणि ह्या लेबलला सुद्धा तुम्ही मॉडिफाय करू शकता. तर बघा इन डिटेल कस्टमायझेशन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं हवं त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एक आणि एक गोष्ट त्यांनी चेंज करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत आणि कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये अपडेट येत आहेत. ओके. मागच्या सेशनमध्ये मी 2 महिन्यापूर्वी एक पॉवर बीआयचा व्हर्जन इन्स्टॉल केला होता. तर कालच एक नवीन मी चेंज पाहिलेला आहे त्याच्यामध्ये. ओके. मला सुद्धा अपडेटेड राहावं लागतं. ठीक आहे. तर असे इन डेप्थ कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर पाय चार्ट तुम्ही पाहिलेला आहे. ह्या पाय चार्ट मध्ये सिम्पली इथे तुम्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. हे लेजंड, स्लायसिंग, डेटा लेबल, रोटेशन, हे ह्याचे कस्टमायझेशन आहे. आणि जनरल मध्ये तुम्हाला माहितच आहे, टायटल ऑफ केला की टायटल निघून जाईल, ऑन केला की टायटल दिसेल. सिम्पली बघा कॉलमच्या स्टॅकच्या पाय चार्ट 3 प्लॉट झाले आहेत. 1 मिनिट मला चार्जिंग लावू द्या. ठीक आहे. आता मी पुढे एकच प्लॉट घेणार आहे आणि एका प्लॉटवर थांबणार आहे, कारण की आज तुम्हाला मी लोड देणार नाही. बघा पुढचा पार्ट आहे डोनट चार्ट. बघा हा पाय चार्टच आहे, थोडा वेगळा. मधला जो सर्कल आहे ना, तो सर्कल निघून गेलेला आहे. जर तुम्ही पाय चार्ट आणि ह्या डोनट चार्ट मध्ये कंपॅरिझन कराल, दोन्ही एकच आहेत. फक्त हा जो डिस्प्ले आहे ना, तो डिस्प्ले जरा डोनट सारखा दिसतो म्हणून ह्याला डोनट चार्ट म्हटलेला आहे. तो कुठे आहे बघा, पाय चार्टला लागूनच डोनट चार्ट आहे. क्लिक करा.
जे तुम्ही पाय चार्ट साठी केलेले आहेत त्याच गोष्टी डोनट साठी करायची आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं शिकायची गरज नाहीये. जे पाय चार्ट साठी केलेलं आहे तेच डोनट चार्ट साठी आहे. फक्त तो व्हिज्युअल आहे त्याचा पायच्या ऐवजी तो डोनट सारखा दिसतो. आता इथे मी काय करेन, रिजन घेईन आणि ते सेल्स घेतो व्हॅल्यूज मध्ये. हा झाला तुमचा पाय चार्ट, सॉरी डोनट चार्ट. बघा मी डिरेक्टली ना डोनट टू पाय चार्ट मध्ये शिफ्ट सुद्धा होऊ शकतो. बघा पाहताय ना, ठीक आहे. बघा मी इकडे सुद्धा शिफ्ट होतो. जर त्या ग्राफसाठी लागणाऱ्या गोष्टी अवेलेबल असतील तर पॉवर BI ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतो त्या ग्राफ मधून तुम्ही सिलेक्ट केलेल्या ग्राफ मध्ये. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला नवीन ग्राफ घ्यायचा असेल तर साईडला क्लिक करून ग्राफ घ्या. जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून ग्राफ घेण्याचा प्रयत्न केला तो डायरेक्ट तो कन्वर्ट होऊन जाईल त्या ग्राफ मध्ये. सेम कस्टमायझेशन ह्याच्यामध्ये असायला हवे, सेमच. बघा जे पाय चार्ट साठी पाहिलेत तेच सगळे डोनट साठी असायला हवेत. बघा 4 ऑप्शन आहेत, लेजन, स्लायसर, डेटा लेबल, रोटेशन. मी ह्याला पाय चार्ट मध्ये कन्वर्ट करून पाय चार्ट मध्ये दाखवतो. हे पाय चार्ट आहे, कस्टमायझेशन, लेजन, स्लायसर, डेटा लेबल आणि रोटेशन. काही सुद्धा डिफरंट नाहीये. व्हॅल्यूज तुम्ही पाहू शकता, इथे सगळे व्हॅल्यूज पाहू शकता. व्हॅल्यूज मध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. म्हणजे चांगले व्हिज्युअल्स आपल्याला अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह दिसावेत ह्याच्यासाठी ते डोनट वगैरे तुम्ही वापरू शकता पायच्या ऐवजी. तर मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, आज आपण काय पाहिलेलं आहे. तर बघा कॉलम चार्ट, स्टॅक कॉलम चार्ट, पाय चार्ट आणि डोनट चार्ट. मी एक नवीन शीट घेऊन तुम्हाला इथे 4 प्लॉट ड्रॉ करून दाखवतो. कॉलम चार्ट आहे इथे, हा सुद्धा कॉलम चार्ट आहे. हा हॉरिझॉन्टली बार दाखवतो, हा व्हर्टिकली बार दाखवतो. मी हा प्लॉट करेन आणि त्याला कन्वर्ट करून दाखवतो तुम्हाला. इथे मी घेईन सब कॅटेगरी एक्स ऍक्सिसला आणि मी सध्या क्वांटिटी घेतो. सध्या ह्यावेळी क्वांटिटी वाय ऍक्सिसला. ठीक आहे. मी ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतो. बघ जो उभा होता तो आडवा झाला हॉरिझॉन्टली आणि ते व्हर्टिकली. ठीक आहे. इथे 3 डॉटचा ऑप्शन आहे, ह्याच्यावर क्लिक केला ना सॉर्ट ऍक्सिस नावाचा एक ऑप्शन आहे. ते तुम्ही असेंडिंग डिसेंडिंग पद्धतीने अरेंज करू शकता. 3 डॉटवर क्लिक करा, सॉर्ट ऍक्सिस असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही. हा तुमचा आहे सिंपल बार चार्ट किंवा कॉलम चार्ट. सेकंड स्टॅक कॉलम चार्ट इथे आलेला आहे. मी सब कॅटेगरी घेईन एक्स ऍक्सिसला. इथे बघा वाय ऍक्सिसला सेल घेऊया आणि लेजन मध्ये आपण रिजन घेऊया सध्या तरी. ह्याला मी सध्या ऍडजस्ट करत आहे. ह्याच्यामध्ये मी डेटा लेबल ऑन करतो. आता डेटा लेबल ऑन केल्यानंतर इथे एरर आलेला बघा. आता एरर आलं. एरर का आलं? डेटा लेबल कांट बी शोन. का? कारण ती जी साईज आहे ना ती साईज मॅच होत नाहीये. टेक्स्ट साईज आणि तिथं स्पेस नाहीये. तर एक तर तुम्ही साईज कमी करा किंवा त्या व्हिज्युअलची साईज वाढवा. ओके, टेक्स्ट साईज कमी करा किंवा व्हिज्युअलची साईज वाढवा, दोन्हीपैकी एक. तिथे एरर ऑटोमॅटिकली दाखवेल तुम्हाला. सर एक विचारायचं होतं, आता हा जो कॉलम रोटेट केला होता तुम्ही, कॉलम चार्ट रोटेट केला होता, तर कसे काय केलं होतं सर? ठीक सांग. ठीक आहे. तर हे जे आहे व्हिज्युअल्स, इथं जो एरर आला होता, आधी हे मी कंप्लीट करू द्या मला. ओके, डेटा लेबल मध्ये जो एरर आला होता तो एरर आला होता ह्या साईजमुळे. ओके, कारण तिथे शो होत नाही. तुम्ही इथे कर्सर नेला की तुम्हाला तो अलर्ट दाखवेल. इथे हा कर्सर असं मूव्ह करा म्हणजे व्हॅल्यू शो होते. ओके,
तुमचा जो प्रश्न होता तो ह्याला कसा रोटेट केला, तर व्हिज्युअल्स मध्ये इथे बार दाखवलेले आहेत, इथे व्हर्टिकल हे हॉरिझॉन्टल. मी डायरेक्टली ह्याला क्लिक करून ना ह्याला क्लिक केला, तो कन्वर्ट झाला. किंवा डायरेक्टली प्लॉट करा तुम्ही. हा प्लॉट घ्या, सब कॅटेगरी एक्स ऍक्सिसला, तिचा ऍक्सिस चेंज झालेला आहे. सब कॅटेगरी वाय ऍक्सिसला, प्रॉफिट एक्स ऍक्सिसला. ओके, त्याच्यातून इकडे कन्वर्ट करा, इकडून इकडे कन्वर्ट करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हे फक्त व्हर्टिकल आहे, हे हॉरिझॉन्टल आहे. तुम्ही कन्वर्ट करा किंवा डायरेक्टली प्लॉट करा. ठीक आहे, हा आपला सेकंड प्लॉट होता, सॉरी फर्स्ट प्लॉट, आणि हा सेकंड प्लॉट. आणि थर्ड आहे तो पाय चार्ट. तो भेटेल तुम्हाला इथे पाय चार्ट, लेजंड आणि व्हॅल्यूज, म्हणजे कॅटेगरी आणि अँगल. कॅटेगरीमध्ये रिजन घेऊया, सेल घ्या, प्रॉफिट घ्या, काही क्वांटिटेटिव्ह डेटा इथे तुम्ही प्लॉट करू शकता. ह्याचे जे कस्टमायझेशन आहेत ते तुम्ही इथे डेप्थमध्ये जाऊन पाहू शकता. स्लाइसेस चेंज करू शकता, डेटा लेबल रिलेटेड इनसाइड पाहिजे, आउटसाइड पाहिजे, ॲज वेल ॲज तुम्हाला डेटा व्हॅल्यू शो करायचे आहेत, व्हॅल्यू शो करायचे आहेत, लेबल शो करायचे आहेत, काय शो करायचे आहेत. आणि जे व्हॅल्यूज आहेत त्यांना सुद्धा तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. लेजंड आहेत, लेजंडचे सुद्धा कस्टमायझेशन इथे दिलेले आहेत. तुम्हाला लेजंड कुठे प्लॉट करायचं आहे त्याची टेक्स्ट आणि टायटल सुद्धा चेंज करू शकता. जनरलमध्ये गेल्यानंतर हा जो टायटल आहे ह्याला सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. इथे टायटल दिलेलं आहे प्रॉफिट बाय रिजन. ओके, इथे टेक्स्ट कलर चेंज करू शकता, बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर बॅकग्राऊंड चेंज करा, तो सेंटरला पाहिजे तर सेंटरला घेऊ शकता. टेक्स्ट कलर तुम्हाला व्हाईट हवा असेल तर व्हाईट करू शकता आपण. ओके, आणि डिवायडर हवा असेल तर एक डिवायडर आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. ओके, हा टायटल. इफेक्टमध्ये ना बॅकग्राऊंड दिलेला आहे, बॅकग्राऊंड जर हवा असेल तर बॅकग्राऊंड सुद्धा आपण चेंज करू शकतो. बॉर्डर हवा असेल तर या व्हिज्युअलला आपण बॉर्डर देऊ शकतो. बघा हे बॉर्डर्स आले आहेत ह्या इफेक्ट्स मध्ये, बॉर्डर आहेत. शॅडो हवा असेल तर शॅडो देऊ शकतो. हे जे बॉर्डर्स आहेत हे राऊंडेड करायचे असेल तर व्हिज्युअल बॉर्डर मध्ये आपण ह्याला राऊंड करू शकतो. अशा पद्धतीने हे जे कस्टमायझेशन आहे हे आपण पुढे जसं जाऊ तसं पाहणार आहे. ठीक आहे, तर हे जे इफेक्ट्स वगैरे होते, हे बॅकग्राऊंड कलर वगैरे हे आता मी केलेले आहेत, हे आपण नंतर पाहणार आहे. सध्या आपण कव्हर केलेलं आहे असं लक्षात ठेवा. टायटल, लेजंड, डेटा लेबल. टायटल काय करतो, कस्टमाइज चार्टचा टायटल आपण दाखवतो. कॅटेगरी लेबलला आपण वेगवेगळ्या कलरने दाखवण्यासाठी लेजंड वापरतो. आणि डायरेक्टली व्हॅल्यूज जर त्याच्यावर शो करायचं असतील तर आपण डेटा लेबल वापरतो. ठीक आहे, तर ह्या 3 बद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. 4 बद्दल डोनट एक राहिला, पाय चार्ट आणि डोनट एकच आहे. सर एक असा प्रश्न होता की आता जसं का आपण एक्सेल बघितलं तर एक्सेल मध्ये आपण बघतो की डेटा फॉर्मॅटिंग इम्पॉर्टंट आहे खूप. ठीक आहे, तर समजा एखादी एक्सेल आहे त्याचा जर का डेटा फॉर्मॅटिंग नसेल आणि ते डायरेक्टली पॉवर BI ला घेतलं तर आपण पॉवर BI ला डेटा फॉर्मॅटिंग करू शकतो का? फॉर्मॅटिंग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, प्री प्रोसेसिंग म्हणायचं आहे का? सॉरी, प्री प्रोसेसिंग म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, फॉर्मॅटिंग जो असतं नाही का आपलं, म्हणजे जे व्हॅल्यूज असतात त्याचे, फॉर एक्झाम्पल डेट मध्ये जर्नल किंवा टेक्स्ट आलेलं असतं, जे फॉर्मॅटिंग वगैरे असतं आपलं टेबल क्रिएट करतो आपण एक्सेल मध्ये, तो बोलतो. स्ट्रिंग व्हॅल्यू वगैरे हँडल करणे त्याच ना? हो, हा, त्याला प्री प्रोसेसिंग म्हणतो आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये. डेटा प्री प्रोसेसिंग, काही नंबर्स मध्ये टेक्स्ट आला असेल किंवा काही व्हॅल्यू मिसिंग असतील, ह्या गोष्टी जे हँडल करतो त्याला प्री प्रोसेसिंग म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ते ट्रान्सफॉर्म मध्ये असतात. ओके, हे आपण शिकतोय, हे व्हिज्युअलायझेशन शिकतोय. जर तुम्हाला डेटा मॅन्युप्युलेशन करायचं असेल तर ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये जाणे
जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म डेटाला जाता तर एक नवीन विंडो येईल. ह्या विंडोमध्ये तुम्ही सर्व गोष्टी अप्लाय करू शकता, जसे की कॉलम ऍड करणे, कॉलम ड्रॉप करणे, रो ऍड करणे, रो ड्रॉप करणे, व्हॅल्यू रिप्लेस करणे, मर्ज करणे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे आता बोललेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या डॅक्स मध्ये आणि पॉवर क्वेरी मध्ये होतात. आणि पॉवर क्वेरी आपण सेकंड सेक्शन मध्ये ठेवलेला आहे, सेकंड हाफ मध्ये, एक 10 ते 12 दिवसानंतर. सध्या आपण कन्सिडर करतो की आपल्याकडे क्लीन डेटा आहे आणि क्लीन डेटावर आपण काम चालू करतो, कारण सध्या तुम्हाला तो लोड देणं म्हणजे चुकीचं आहे. सर्वांना समजलं का? हे 3 ग्राफ तरी 4 ग्राफ तरी समजलेत का सर्वांना? ओके सर. येस सर. ओके थँक्यू. ठीक आहे. ओके, मे बी उद्याचा टाइम